श्री सरस्वती नमः श्री सीतारामचंद्राय नमः। हनुमंतात्यंत विश्वासी अनुसरणीया वाराणसी आला नंदी रामासी जेथे भरत प्रभू रामचंद्राच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून गुरु महाराज, माता पिता, साधू संत आणि श्रोते सज्जन यांच्या चरणावर नतमस्तक होतो. ग्रंथकर्त्या गावभाने कथेचा अनुसंधान देऊन सांगायला सुरुवात केली. तत्पूर्वी दोन भक्ताची या अध्यायामध्ये भेट आहे. एक सगुण भक्तीचा भक्त आणि एक निर्गुण भक्तीचा भक्त. सगुण भक्तीचा भक्त असणारा आहे आणि निर्गुण भक्तीचा भक्त असणारा काही भरत आहे. आणि दोन भक्तांची काही भेट होणार आहे. भेट लागल्यानंतर हनुमंत बारकाईने निरीक्षण करतोय, त्या परिसराचं निरीक्षण करतोय आणि परीक्षकना त्याच्या निरीक्षणामध्ये जे दृष्टोत्पत्ती झाले किंवा त्याच्या लक्षात हे झालं. हनुमंत काय पर्वत घेऊन उड्डाणी केलं, बरोबर आहे. मग ज्याचं ऊर्ध्वगमन आहे त्याचं अधोगमन का होत नाही, लक्षात खाली कावा येत नाही. जो स्वर्गात गेला तो खाली येईल का? येणार नाही, तो मुक्त आहे, लक्षात. मग हनुमंत अंतराळाच्या ठिकाणी उड्डाण केलेलं खाली आलेच का? पहिला प्रश्न. कारण पाठीमागची भूकंप झाल्याशिवाय पुढचं लक्षात येत नाही. काय पाठीमाग झालं? ज्या वेळेला हनुमंतानं पर्वत उचलला त्यावेळेला थोडासा अहंकार हनुमंताला आला, बरोबर आहे. अहंकार का आला? बहुदंडाच्या ठिकाणचे असणारं काही इंद्रदेवताचं अधिष्ठान आहे बहुदंडाच्या ठिकाणी, आणि ते अधिष्ठान असल्यामुळं इंद्र हा अहंकार. मग गर्व आला, भक्ताला गर्व आला की भगवंताला सहन होत नाही. भगवंत अंतरला लक्षात, भगवंत अंतरला. म्हणून भगवंताने लीला केली, कारण भक्ताचं गर्वाचं हरण करायचं आणि हरण करण्यासाठी भगवंताने लीला केली. भक्ताला बाण पाठवायला हे कुणाला कळतं? भक्ताची अवस्था भक्ताला कळते आणि भक्ताची अवस्था भगवंताला कळते. याला गावाळाचे काम नव्हे, जातीचं पाहिजे. मग हनुमंताला त्याने त्या बाणानं नंदीग्रामाच्या ठिकाणी आणलं. त्यावेळेला गाववाणी सांगा, हनुमंत अत्यंत विश्वासी अनुसरोणी बाणासी आला नंदीग्रामासी जेथे करतासी निवास. काय गंमत आहे बघा. बाण आहे, बाण कशात आहे? कशात आहे? लोखंडात आहे, बरोबर आहे. पण त्याच्यावर राम नामांकित असणारा बाण आहे. मग विश्वास लोखंडाच्या बाणावर का नामावर? हा प्रश्न आहे मोठा. नामावर विश्वास आहे, पण निष्ठा विश्वास नाही. विशेषण वापरले अत्यंत विश्वास. अत्यंत हा शब्द महत्वाचा आहे, विशेषण वापरले. तर याचं कारण आहे नामावर त्याचा अत्यंत विश्वास आहे. सहज तरुण कोण चाललं पाठीमागं? दृष्टांत देऊन सांगतो. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद, बापाने किती त्रास दिला. गडेलोट केला, आलईमध्ये टाकलं, तिच्या पुढं चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. भले त्याला काही नाही त्या ठिकाणी सरणावर बसलेलं मांडीवर घेऊन. पण तेवढ्याही संकटातून नारायण म्हटल्याबरोबर अंशुट भक्त प्रल्हाद बाजूला निघाला. भले त्या नामावर विश्वास, आणि म्हणून नामावर विश्वास केला. अत्यंतिक विश्वास असणाऱ्या हनुमंताचा भगवंताच्या नामावर होता. बाणावर, त्या बाणावर नाही, नामावर विश्वास ठेवला. आणि नंदीग्रामाचा असणारा जो परिसर आहे या परिसरामध्ये येऊन दाखल झाला. अंतराळाच्या ठिकाणी, लक्षात, अंतराळाच्या ठिकाणी. आणि ज्या वेळेला तो आला त्यावेळेला त्या हनुमंत काय आलं पुढे बोला. भरत श्रीरामाचा निज भक्त भरत भक्ती उल्लासित. निजभक्त कोणाला म्हणावं? भरत रामाचा निजभक्त. निजभक्त कोणाला म्हणावं? गोपील कुठे ऐकणार?
असंच का? झोपून पोते ऐकणार नाही. आणि ज्यानं स्वस्वरूपाला जाणलं, ज्यानं स्वस्वरूपाला जाणलं त्याला निजभक्त म्हणा. कळलं ना? सोपं सांगतो, तिथनंच वर, तिथनंच वर. अंतःकरणात काय आहे का? निजभक्त कोणाला? आपण म्हणतो देव माझा आहे, मी देवाचा आहे, पण याच्यावर देवानं म्हटलं पाहिजे हा भक्त माझा आहे. देवानं म्हटलं पाहिजे हा भक्त माझा आहे. आता तुमचं मला माहित नाही, मी माझं स्वतःचं उदाहरण. पांडुरंग माझा, मारुती माझा, महादेव माझा, अंबाबाई माझा, सगळी दैवत माझी माझी. अशा माझ्या किती पिढ्या गेल्या कोणाला माहिती, पूजा करण्याचा भक्ती करण्याचा. पण गळ्याच्या सांगतो, एक सुद्धा देव म्हणला नाही की हा गुरु माझा भक्त आहे. कळला? गर्भीत अर्थ कळला? त्याला निजभक्त म्हणा. भक्तच पाहिजे ज्यानं स्वस्वरूपाला जाणलं, जो भगवंताशी एकरूप झाला, जो भगवंताचा आत्म्य पावला, त्याला निजभक्त म्हणा. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचा निजभक्त असतो त्यावेळेला भक्ताच्या ठिकाणी असणाऱ्या आवडला भक्ती करताना उल्हास असावा. भक्ती जर करायची म्हटलं उल्हासाने केलं पाहिजे. देवीच्या थेटापासून, देवीच्या थेटापासून कशी आवड पाहिजे? अरे वाटतं ते व्हायचं ते हो प्रपंचाचं, पण माझा असणारा जो नित्य नियम आहे, भगवंताचा असणारं जे आचरण, भगवंताविषयी असणारं जे आचरण आहे, याच्यामध्ये मी खंड पडू देणार नाही. ते तत्व असतं. नित्य नियम करणारी माणसं पूर्ण आहे. कुठेतरी एखादा सापडतो, पण त्याला सुद्धा तकलीफ होती. त्याला उल्हास प्राप्त झाला. निज भक्तामुळे भक्तीला उल्हास प्राप्त. आचार्य कोणाला म्हणावं? आचार्य कोणालाही म्हणता येत नाही. अरे जो काही प्रपंचातून काढून परमार्थाला लावतो आणि प्रत्यक्षात त्याला काही परब्रह्माचा काही अनुभव, साचार अनुभव त्या ठिकाणी प्राप्त करून देतो, त्याला आचार्य म्हणा. त्याला आचार्य म्हणा. आचार्य ही गुरुला पदवी आहे. कोणत्या गुरुला? महिन्या 100 रुपये गुरु केला, असला गुरु नव्हता. मग कसला? सद्गुरु. ज्याला परब्रह्म दाखवला असा दाखवतो असा असणारा जो सद्गुरू आहे त्याला आचार्य म्हणतो. आणि असा सद्गुरू जर केले या ठिकाणी आपल्याला, तर हे संपूर्ण असणारे निर्मुक्त मुक्त काय ते अवस्था त्याला प्राप्त होत नाही. देव पहावयासी गेलो, देव होऊनीची ठेलो, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून कोण सांगायला लागलं? कोण सांगायला? गावात तुम्हा मला सांगायला लागले. आणि माझ्या हनुमंत त्या ठिकाणी बारकाईनं केले, त्या भक्तीचं निरीक्षण करून पाहू लागले. भरते भक्ती विस्तारली, भरते भक्ती प्रकाशली. आता ही भक्ती आहे, भक्तीचा विस्तार केला आणि प्रकाशात आणली. पूर्वीची भक्ती नव्हती का? पूर्वी भक्त नव्हते का? पूर्वी भक्त होते का? नव्हते. होते, पण कसे होते? त्यावेळेचा काळच असा होता. ऋषी मुनी, जपी तपी ब्राह्मण हे लोकच भक्ती करत होते. आपल्या भक्तानं भक्तीचा अंगीकार केला. त्यावेळेला त्या भक्तानं उघड केलं, परब्रह्म दाखवून दिलं. उघड परब्रह्म. कारण गुरुदासानं केले काय घ्यायचंय? फुकाचं नावच घ्यायचंय. किती खर्च येतो नाव घ्यायला? भगवंताचं नाव घ्यायला काही खर्च आहे का? काही खर्च नाही. अखंड खंडेना जीवन हरे रामकृष्ण नारायण असल्या प्रकारचं चिंतन हेच चिंतन नंदीग्रामाच्या ठिकाणचा असणारा लोक परिसर, त्या वास्तव्यामध्ये असणारे जे भक्त होते त्याला त्या ठिकाणी काय झालं? शिकवण मिळाली. भरतानं अगोदर आचरण केलं आणि जगताला त्या ठिकाणी काय केलं? दाखवून दिलं. म्हणजे भक्ती जी केली गुप्त रूपाला होती ती प्रकाशात आणली. आणि भक्ती कशी करावी याचं उदाहरण माझ्या भरताने त्या ठिकाणी घालून दिलं. भरते भक्ती वाढवी, आता भक्ती जे आहे भक्तीचा वाढवा करावा. मला प्रसार केला, नुसता प्रसार करून जमत नाही.
वाढले पाहिजे, भक्तीचे त्याचे भक्त वाढले पाहिजे. त्यांच्या अंतकरणाच्या ठिकाणचा असणारा भक्ती उत्तम गुण त्याच्या व्हायला पाहिजे. वाढवा केला अरे निस्ता वाढवा करून तर बसताय, अगोदर पालनाळ करावा लागतो. पालनाळ म्हणजे लालन पालन. कारण त्या भक्तीचा सांभाळ पालन पोषण केल्याशिवाय भक्तीचं पण राहू शकत नाही. आणि पालन पोषण करायचं म्हटलं तर अंतःकरणाच्या ठिकाणचं असणारं प्रेम द्यावं लागतं. काय द्यावं लागतंय? प्रेम द्यावं लागतंय. त्याच्याशिवाय काही नाही पालनाळ होऊ शकत नाही. आणि भक्ती भगवंत आपला होऊ शकत नाही. आणि भक्तीची समरस आपण होऊ शकत नाही. भक्तीची समरस आपण होऊ शकत नाही. या आवड आहे ही अवस्था. मी सांगा ना गावबा या ठिकाणी तुम्हा आम्हाला बोलताय, हनुमंत माझ्या त्या ठिकाणी पाहतायत. हा भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा. काय गंमत आहे बघा. भरत आहे भक्तीचा निज ठेवा, आपला ठेवा बँकेमध्ये. पहिला कसा होता? गाडग्यात कुठे तर पुरल्या विषय होऊन घ्या. तिकडे जास्त जात नाही, लागत नाही मला काय, मला काय लागत नाही, मला गुळ लागत नाही, साखर लागत नाही, पाणी लागत नाही. जाऊ नये कुठून त्यानं तिथे घेऊन गेलं काय बिघडलं? आपल्या बाबाचं घ्यायचं. असो या ठिकाणी ठेवा कोणता व्यक्ती स्वतः प्राप्त केलेला ठेवा. आणि ठेवा कोणता आहे? आणि ठराई आज आहे उद्या नाही, मिळवलेले आज आहे उद्या नाही. पण जो भक्तीचा ठेवा केलाय तो अखंड केले तुमच्या जवळ आहे, तुमच्या बरोबर केलाय येणार आहे, तुमच्या बरोबर येणार आहे. असल्या प्रकारची भक्तीचा ठेवा करावा, साठवण करावी. भक्तीची साठवण केली. मग मला सांगा भक्तीची साठवण केल्यामुळं पापाला जागा राहील का होते का? पाप शिल्लक राहते का? कालच होऊन गेला विषय कोणता? हनुमंत पर्वतावर हिंडला. काय हिंडला? पर्वताला माहित नव्हतं का खाली एक बाबा एवढा मोठा दांडगाचा डोंगा मारून टाकलाय. हा बर तेवढंच नाही, 14,000 गंधर्वाचा बोकणा ह्या बाबाने काढलाय. पण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अवघा पर्वताची नकल घेत होय की नाही? का फिरविलं? रामभक्त आलाय, माझ्या अंगावर 14,000ची गंधर्वाची बसती होती. ती अगो काही चांगल्या गुणाची होती का? वाटेल ती पाप केलेली होती. त्यामुळे त्या पर्वताला जडत्व आलेलं होतं. त्यामुळे त्या पर्वताला जडत्व आलेलं होतं. म्हणून तो काही त्या ठिकाणी बसलेला होता. पण हनुमंत संत चरणाला लागता सहज वासनेचे बीज जडवलं. संत आलाय, योगा योगाला आलाय, रामभक्त आलाय, माझ्या सर्वांगावर जर हिंडला तर काही नाही पाप नाहीच होते. म्हणून काही नाही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सर्व पर्वताच्या ठिकाणी हिंडविलं. पाप नाहीच झालं, पर्वत हलका झाला, सहजासहजी हनुमंतानं उचलला. हा भक्तीचा ठेवा आहे. हा भक्तीचा ठेवा आहे लक्षात. आणि अशा प्रकारची काही भक्ती करावी. पुढचा तुकडा विसरलो हा भरत भक्तीचा विसावा. भारताच्या ठिकाणी गेलं. हा भारताच्या ठिकाणी आता भरत कोण आहे? भक्तीच्या ठिकाणी रममाण झालेला जो काही भरत आहे त्याला भरत म्हणतात. मग ज्या ठिकाणी भक्ती आहे त्या ठिकाणी विश्रांतीचं ठिकाण आहे, समाधान आहे, सुख आहे. मला सांगा, मला कळत नाही कारण माझ्या पुढं वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध अशा प्रकारची माणसं आहेत. तू वेळी वाकडी गाईनं परी तुझाचं म्हणविलं. आणि भगवंताने ज्याप्रमाणे त्याने बुद्धीच्या ठिकाणी स्फुरण दिलं त्या पद्धतीने जाणतो. या ठिकाणी असणार जो काही भक्ती आहे ही भक्ती केल्या भरताना त्या ठिकाणी निज ठेवा केला. आणि त्याप्रमाणे काही भरताच्या ठिकाणी विसावा आहे, भक्तीच्या ठिकाणी विसावा आहे. कसा विसावा आहे? हा सप्ताह उभा केलाय मंदिराच्या ठिकाणी. या ठिकाणी समाधान आहे का नाही? भक्तीच्या गावात रिगम करतात.
भक्ताच्या ठिकाणी असणारी गेली भक्ती आहे आणि त्या संतांची संगती मनोमार्गती आकाळावा श्रीपती येणे पंते संतांच्या संगतीमध्ये गेलं की त्या ठिकाणी विश्रांतीचं ठिकाण आहे म्हणून गावा या ठिकाणी बोलू लागले. भक्तीच्या गावा रिगम भरता. अरे भक्ती करत असताना बोलावं पाहिजे. कसला बोलावा पाहिजे? प्रेमाचा बोलावा पाहिजे. आंतरिक प्रेम पाहिजे. आंतरिक प्रेम म्हणजे मनोमय प्रेम. बिंदूच्या जीवनापासून प्रेम पाहिजे. इथल्या इथं नको. देव माझा माझा मी देवाचा म्हणायचा बारावर काटावर करा. हे लाईट रानातले आले व्यासांचा ह्याला भक्ती म्हणावी का? बेबीच्या थेटापासून गेल्या भक्ती त्या ठिकाणी करावी. आणि अशा प्रकारे म्हणजे त्या ठिकाणी कसं बोलावं पाहिजे. स्नेह पाहिजे. तुपामध्ये जर बोट बुडविलं लवकर त्याचं ते तेलकटपणा जातो को. तसल्या प्रकारचं स्नेह असणाऱ्या काही भक्तीच्या ठिकाणी प्रेम असावं लागतं. आणि अशा प्रकारचं प्रेम केलं की सहजासहजी आपोआप भक्तीच्या गावा रिगम करतात. जाऊ शकतोय आपण, जाऊ शकत नाही का? त्या पद्धतीची भक्ती करावी लागते. देह जावो अथवा राहो पांडुरंगी धरावा. या पद्धतीने भक्ती करावी. उगा आपलं काही नाही. माफ करा जरा काही नाही खडतर बोलतोय त्यामुळं. काल एखादा सांगितलं मग कोणतरी शिवाय देत गेलं तसं मला शिवाय दिले तरी चालते नाही. कोणावर लिहिले तरी चालते नाही. कारण का? भक्ती करत असताना कसल्याच प्रकारचं काही नाही अंतःकरणाच्या ठिकाणी संकल्प विकल्पच येऊ द्यायचे अजिबात येत नाही. एकदा त्या भगवंताच्या नामचिंतनाशी तद्रूप झालं, एकरूप झालं हे काही नाही. आनंदाची डोही, आनंदाची तरंग असल्या प्रकारची अवस्था निर्माण व्हावी वाहू लागले. भरत साचारण भरत सत्य सद्भाव. आता सत्य म्हणजे खरं, सद्भाव आचरण. बरोबर आहे. मग हे आचरण भरताना कशा प्रकारचं केलं? आणि माझा प्राणप्रिय म्हणून बसताना जो केला राम आहे तो वनांतराच्या ठिकाणी गेला आणि हे ऐश्वर्य आहे. या ऐश्वर्याला सर्वस्वाचा त्याग केला. ऐश्वर्यावर लाथ मारली, परिधान केली, अयोध्यानगर सोडलं, नंदीग्रामाच्या ठिकाणी वास्तव्याला राहिले आणि भगवंताच्या पादुकाचं पूजन करू लागले. हा सत्य सद्भाव आहे भगवंताविषयी. भक्तीचा हा सत्य सद्भाव आहे लक्षात. आणि अशा प्रकारचा सद्भाव जर त्याने निश्चितच परब्रह्माची प्राप्ती. पुढचा तुकडा साचार अनुभव. साचार अनुभव का म्हटलं? भारतानं सत्य सत्य त्रिवार सत्य अशा प्रकारचे सद्भाव ठेवून त्याने त्या ठिकाणी आचरण केलं, भक्ती केली. कुणाची? भगवंताची भक्ती केली. आणि त्यामुळं त्यांना स्वतःला अनुभव प्राप्त झाला. उगाच सांगेबांगेचा अनुभव नाही. तुम्हाला आम्हाला सांगेबांगेचा अनुभव आहे. पण भारतानं स्वतः अनुभवलंय, स्वतः अनुभवलंय. आणि ते त्या ठिकाणी गावात तुम्हाला आम्हाला सांगताय. हनुमंत माझ्या ठिकाणी पाहताय. कारण हनुमंत सुद्धा त्याने एक महान भक्त आहे. सगुण भक्त का असेना पण महान भक्त आहे. निर्गुण भक्ताची अवस्था त्या ठिकाणी तो पाहतोय. पुढे बोला. भरत प्रगट रामराव सर्वत्र पाहावो. भरत जो आहे राममयच होऊन गेलेला आहे. राममय होऊन गेला म्हणजे देव पाहावयाशी गेलो, देव होऊनचे गेलो. अंतःकरणाच्या ठिकाणचं असणारं जे द्वैत्व आहे ते द्वैत्व तर त्या ठिकाणी संपलं. मग भरत कुठल्या कोटीचा भक्त आहे? कारण भक्त दोन प्रकारचे आहेत. जास्त फलात जात नाही. मला तर कुठे दोन प्रकारचे भक्त आहेत. एक गवणी भक्तीचा भक्त, पराकोटीचा भक्त. गवणी भक्तीचे भक्त कोणाला म्हणावं? तो देवी भक्त म्हणावं. आणि पराकोटीचा भक्त आहे देव पाहावयाशी गेलो, देव होऊन इच्छेलो. म्हणून भरताची अवस्था होती, स्वतःच परब्रह्म झालेला होता. आणि त्यामुळं सर्व असणारे जे विश्व आहे, मुंगीपासून ब्रह्मांडापर्यंत असणारे जे प्राणीमात्र आहेत, नवे चराचराच्या ठिकाणी असणारे स्थावर जन्मविष्टेची सह त्यामध्ये काय पाहत होता? तर परब्रह्मच पाहत होता, रामच पाहत होते.
ही भरताची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली होती. गावगा बोलू लागले. भरते अपंगिली भक्ती भरते वाढविली विरक्ती. आता या ठिकाणी भक्तीचा वाढवा केलाय. वाढवली भक्ती, स्वतःपुरती मर्यादित ठेवली नाही, जगताला शिकव. यारे यारे अवघे सगळे जण या, सगळ्याला त्या ठिकाणी संत आले, सज्जन आले, दुष्ट आले, दुर्जन आले, सगळे आले. पण तात्काळ आपल्या सम करून सोडलं. भक्ती वाढवली. भक्ती काय केली? वाढवली. आणि भक्ती वाढवून त्या ठिकाणी पुढं अपंगिली भक्ती. भक्ती केव्हा केल्या? त्या भक्तीचा वाढवा केव्हा होतो? स्वतः अगोदर अपंगावी लागते, म्हणजे स्वतः केल्या त्या ठिकाणी करावी लागते. त्यावेळेला इतराला सांगायचा अधिकार प्राप्त होतो. स्वतः जर केली तर गळ्यात मार सांगायचा अधिकार आहे. गळ्यात जर स्वतःच्या मार नसेल तर त्याला सांगायचा अधिकार आहे का? नाही त्याला बाजूला जाऊन सांगतो. बाप जर दारू पित असेल तर पोरग दारू प्यायला, हे दारू का प्यायला लागला म्हणण्याचा अधिकार आहे का त्याला? तर वेगळं सांगतो. कारण स्वतः घ्यावा लागतो, भक्तीचा अनुभव घ्यावा लागतो, स्वतः भक्ती करावी लागते आणि मग इतरांना काही त्या ठिकाणी सांगण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि त्याचं वजन एवढं असतं, एवढं वजन त्या ठिकाणी निर्माण होतं की सर्व असणारे जे केले सानिध्यामध्ये जे आलेले आहेत ते केले भक्ती मार्गाला सहजासहजी केले त्या ठिकाणी लागतात. म्हणजे अपंगावी लागते. आता तुमच्याच काही गावात वय आहे का त्या पोराचं? काय नाव मला माहित नाही, गावांनी वय आहे का? पण ह्या वयापासूनच जर काही ह्या क्षेत्रामध्ये आलं, भक्ती क्षेत्रामध्ये आलं तर मनुष्य वाया जाईल का? जाणार. आता याचं विश्लेषण पुढं करतो. बोला पुढं. भरते पाहिली निज शांती भूती भोगती स्वानंद. आता भक्त जो आहे, भक्ताच्या अंतःकरणाच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती, उप्रती, तितिक्षा हे सगळे काही गुण असायला पाहिजे. पण महत्वाचा गुण कोणता आहे तर शांती. हे भरताने अंगीकार केलाय. अजून कोणी अंगीकार केला मला सांगा बरं. माहिती आहे तुम्हाला पण आठवत नाही. शांती ब्रह्म कोणी? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. अगदी बरोबर, एकनाथ महाराज. दृष्टानं केले, आंघोळ करून आले की पान खाऊन त्यांच्या अंगावर पिचकारे 108 आंघोळी काढल्या, पण रागवले का? रागवले. तुझ्या पुढं मला 108 आंघोळीचं केलं पुण्य घडलं. शांती म्हणा, शांती ब्रह्म एकनाथ. एवढंच नाही, त्या ठिकाणी तर आंघोळ करत असताना एक विंचू पाण्यामध्ये केले तर पडायला होता, त्याला ओंजळीमध्ये घेतलं. विंचाचा काही स्वभाव गुणधर्म काय? दंश करणं. हातात आल्याबरोबर विंचारला दंश केला, खाली विंचू पडला. पुन्हा नाताने केलं दंश. तुम्ही काही नाही त्याला काही नाही मुद्रित पुन्हा पुन्हा घेताय असं का करता? राग येत नाही का तुम्हाला? त्यांनी सांगितलं त्याचा गुणधर्म आहे दंश करणं आणि माझा गुणधर्म आहे त्याचा जीव वाचवणं. माझा गुणधर्म आहे त्याचा जीव वाचवणं. किती शांती आहे मग! असले शांती पुन्हा काही निर्माण झालेली भरताच्या ठिकाणी निर्माण झालेली होती. आणि त्यामुळं भूते भोगिती स्वानंद. आता भूत कोणची? कोणती भूत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही स्वानंद भूते. आता ही ब्रह्मांडाच्या ठिकाणी या पिंडाच्या ठिकाणी असणारी ही पंचमहाभूत आहेत. आणि त्यामुळं या पंचमहाभूताला अंतःकरणाच्या ठिकाणी स्वानंद प्राप्त होतोय. आनंद हा क्षणाचा आहे, पण स्वानंद हा कसा आहे? अखंडित आहे, नाहीसाच होत नाही. कारण एखाद्या मावशीला पोरग झालं म्हणून त्याने साखरला साखर पाणी यावं. काय झालं? पोरग झालं. साखर वाटा गावात निघ साखर वाटाने पाठीमागून पोरग आलं. कारण पहिला आनंद झालाय, फटफटी आली, गाव आला, काय नाही पोरांना आज का दिला, साखर खायला आनंद राहिला का? पण अंतःकरणाच्या ठिकाणी जो स्वानंद केले त्या ठिकाणी निर्माण होतो, भक्ती रसाचा केल्या निर्माण होतो, तो स्वानंद कदापिही नाही होऊ शकत नाही. लक्षात घ्या.
आणि अशा प्रकारचा स्वानंद कुणाला त्या भरताला त्या ठिकाणी प्राप्त नव्हे नंदीग्रामाच्या ठिकाणी असणारे जे प्राणी मात्र होते या सर्वांना त्या ठिकाणी प्राप्त झालेला होता. त्याचप्रमाणे पंचमहाभूताला आहे पिंडाच्या ठिकाणी असणारी पंचमहाभूत आहे त्यांनाही प्राप्त झाला. ब्रह्मांडाच्या ठिकाणी असणारे जे प्राणी जे पंचमहाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू अनेक आहेत यांना सुद्धा कसा प्राप्त झाला पुढे पुढे सांगायचं आपल्याला. बोला पुढे. मर्यादिच्या ठाई चंदनाची पै झाडी पाही हिरे डोंगर सर्वही केला लवलाही चंदन. काय गंमत आहे बघा. मर्यागिरी नावाचं असणारं चंदनाचं झाड आहे डोंगरावर आहे पण त्या झाडानं सगळा डोंगरच त्या ठिकाणी चंदनमय केला सुगंधित केला. मग त्या ठिकाणी असणार कसा सुगंधित केला पुन्हा कुणाला केला ऐकायचं आहे कुणी बघूया ऐका. नाही आपण ते गेला नाही उपडोनी आणला अंगवात वरुणी गेला तेने. चंदनाचं झाड होतं त्याला काही भाकरी म्हणून इतर झाडापाशी गेला नाही का गेला किंवा इतर झाडं जी होती बोरी बाबर हेकर टाकर काय जास्त झाड होती ती झाडं भाकरी बांधून त्या करायच्या झाडाकडे आली का नाही. मग सुगंधित झालीच तशी अंगवात वरून गेला. त्या चंदनाच्या झाडावरून काही नाही फक्त वारा गेला. चंदनाच्या झाडावरून वारा गेला. वाऱ्यानं काय केलं चंदनाचा जो सुगंध होता सर्व कन्याच्या झाडाला पोचवला. त्यामुळं सर्व पर्वतच त्या ठिकाणी काय झाला सुगंधित झाला. कारण सज्जनाचं माप वाऱ्या हाती. सज्जनाचं माप वाऱ्या दौंडी द्यावी लागत नाही. सज्जना कीर्तीची का द्यावी लागते. आमका लय चांगला आहे आमका लय चांगला आहे अजिबात नाही. सज्जनाचे माप वाऱ्या हाती. जसं चंदनावर त्या झाडावरून वारा गेला आणि सगळा डोंगर काय गमत आहे. एकच एक असणारी काही मर्यागिरी नावात असणारं ते चंदन आहे. त्या सुगंधीच्या चंदनाचा काही बळीवर महत्व किती मोठं आहे. सगळे असणारे जे बोरी बाबळे हेकर टाकर असणारी झाडं झुडपं होती सगळीकडे चंदनमय सुगंधित त्या ठिकाणी करून जाते किती. आणि त्याचा सुगंध आवरेला नाकात मारण्या एवढं सुगंधित असणारा त्याला पर्वत संपूर्ण त्या ठिकाणी गेला. मग ग्रंथ करते गावगा बोलू लागले भगवंत तो भगवंत काय नवे प्राप्त सभाग्य संतती जगती. आता या ठिकाणी उलटे माझे तर हृदय म्हटलंय पण जुनी जरा वृत्ती कधी मा ज्याचे हृदय ज्याच्या हृदयाच्या अंतःकरणाच्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य तो सौभाग्य आहे. भाग्यवान म्हणून जाया शरण गेले पंढरीला. भाग्यवान तोच आहे लक्षात. मूर्तिमान असणाऱ्या काय भगवंताची त्या ठिकाणी जर काही त्या ठिकाणी स्थापना असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच. आणि अशा प्रकारचा असणारा जो भरत आहे सौभाग्य संत सौभाग्य संत तरी. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही भक्त आहेत ते भक्त त्याच्यात दुर्मिळ आहेत. सौभाग्य संत भाग्यवान आहे. कसे भाग स्वर्गमृत्याने पाताळची लिहिता त्यांच्यासारखं भाग्यवान दुसरं कोणी नाही. कारण भगवंताची स्थापना कुठे आहे भगवंताचा अधिष्ठान देशाच्या ठिकाणी नव्हे त्या भक्ताच्या त्या भक्ताच्या अंतःकरणाच्या ठिकाणी तुमच्या आमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी नाही का आहे का नाही आहे हे माहिती आहे. पण त्या भगवंताला आपण ओळखलं का आत्मारूपी रामाला ओळखलं का ओळखलं नाही. आणि ज्याने ओळखलं ते सौभाग्य ज्याने ओळखलं ते सौभाग्य. मी गावा या ठिकाणी सांगू लागले पुढे बोला. दृष्टी विषय रूपे देखत भरत दृश्य द्रष्टा दर्शन तेत सहज होत राम रूप. आता या ठिकाणी असणार पंच ज्ञानेंद्रियाच्या आत्माने त्रिपुटी सांगायला सुरुवात केली. कोणती पंच दृष्टीचा विषय डोळ्याचा विषय रूप पाहणे
बरोबर आहे. मग पाहणार दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. दृश्य म्हणजे पुढचा देखावा, पाहणारा म्हणजे डोळ्यापासून पुढच्या देखाव्याचा येणारी जी अनुभूती म्हणजे अनुभव जो येणार आहे. पाहणारा तर राम आहे, पाहणारा राम आहे. पाहणाऱ्याची दृष्टीच राम झाली तर पुढचं दृश्य काय दिसेल, रामच दिसणार आहे. आणि डोळ्यापासून येणारा अनुभव तो कोणाचा, रामाचा येणार आहे. त्रिपुटी मावळी रामरूप त्या ठिकाणी होती. डोळे तुम्ही पहारे माझ्या विठोबाचे, बरोबर आहे. ही अवस्था दर्शन आणि दर्शन याच्यामध्ये कधी फिटिंग झाली. म्हणजे रामरूपच दृष्टी त्या भक्ताची त्या ठिकाणी होऊन गेली. एवढ्यावर थांबलं नाही, पुढे बोला. श्रवणी शब्द पडता जाण शब्दात श्रीराम आपण श्राव्य श्रावक श्रवण स्वयंचित गण हो ठाके. कानावर शब्द पडा कुणा, भगवंताचा. श्राव्य आणि श्रवण. श्राव्य कान, श्रावक कान. श्राव्य काय, भगवंताचं नाम. आणि श्रवण ऐकण्याची क्रिया. अरे कानच नाही रामन, राम आहे, कानच राम. मग त्याच्या कानामध्ये आवाज निर्माण झालेला आहे किंवा शब्दद्वार आहे, तो रामरूपात आलाय, राम नावाचा शब्द आलाय. मग ऐकाय तर राम होत आहे. म्हणजे कानाचे श्राव्य श्रावक श्रवण ही त्रिपुटी नाही झाली. तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. अशा प्रकारची अवस्था त्या भक्ताची कडे त्या ठिकाणी होऊन गेली. काय खाणे घेता वास मासा सभाया घ्रिय घाता खान समस्त चिदाकाश होऊन ठाके. त्या असणारे म्हणजे भगवंताचं नामचिंतन ध्येय काय असावं, भगवंताचं नाम आहे, नाम चिंतन अखंड नाम आहे हे ध्येय असावं. हा निर्धार ध्याता कोण आहे, ध्यानारा. ध्याता ध्यान, ध्यानारा नामरूप आहे. नवे नाम नाम भगवंत नाम येणार आहे. आणि त्यापासून जे अनुभव येणार आहे, त्याच्यापासून येणारा अनुभव ध्येय ध्याता ध्यान. ध्यान कुणाचा नाव अखंडित कुणाचा असावं, ते भगवंताचा. त्वचा घेवो जाय स्पर्श, त्वचा स्पर्श स्पर्शनाशी सहज समराशी श्रीराम. काय गंमत आहे बा. त्वचा ही त्वचा, कातडी कातडी. या कातडीला काही स्पर्श कुणाचा व्हावा, कुणाचा व्हावा, रामाच्या स्पर्शाचा. रामानं स्पर्श केल्याची जाणीव त्या ठिकाणी निर्माण. त्वचा स्पर्श स्पर्श नाही सहज. आता उन्हाळा दिवस आहे, अगदी हळवारपणे आलेला जो कधी थंड वारा आहे तो कधी त्वचेला काय करतो, हळवा त्याने थंड करून जातो किंवा शीतल करतो. तशाच प्रकारे त्या त्वचेला काय करावं, भगवंताचा त्याने स्पर्श झाल्याची जाणीव निर्माण व्हावी. भगवंताचा स्पर्श झाल्याची जाणीव म्हणजे त्वचा स्पर्श स्पर्शनाची ही असणारी जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटी कातडीची त्रिपुटी सुद्धा रामरूप त्या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून गावगा बोलू लागले. हा रसना रातली यावडी घेता राम रसाची गोडी. त्रिपुटी झाली देशोधरी रसना उसंडी रसाते. रसना, रसना म्हणजे जीव. रसना म्हणजे जीव. जीव सगळ्या काही इंद्रियाचं एका एका खात्याचं काम आहे. पण जिभेकडे मात्र दोन खाते येते, दोन खाते. एक कोणतं, चव घेणं, एक चव घेणं आणि दुसरं दुसऱ्याची निंदा करणं, दुसऱ्याची निंदा करणं. मग ह्या जिभेनं काय करावं, अखंड त्या भगवंताचं चिंतन करावं. अखंड हे कोणी अखंड चिंतन केलं, कोणी चिंतन केलं. पुष्कळ संत होऊन गेले, एखादा तरी संत झाला. तुकाराम जगत तुकाराम महाराजांनी त्यांनी जागाने गोरगाव काकाने चिंतन केलं. अहो जास्त काय त्याला तुमच्या इथं दोघा महाराज
त्याने काही भगवत भक्ती केली, कशा प्रकारची केलेली आहे माहिती आहे का तुम्हाला? काय माहिती आहे का नाही कोणाला माहिती? काय करत होते? लोटांगण घालत होते, बाहेर आदर 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 लोटांगण कपडे आणि तिथं दर्शन घेतलं काय केलं. आज माझा नियम चुकला. मग एक जण काही नाही त्याची जरा कुळव घेऊन येतो होता, कुळव पहिल्यावर. त्याला मला ती कुळव सोड सोड आणि माझ्या पायाला मला त्याने दाबू आणि त्या शिवळाला दाबू आणि बैलाला दोन्ही रचली. आता पायाला दाबू बांधल्या तर बैलाला रट्ट दिल्यावर बैल त्याने हळू पळते का चौकरून घडते. माझ्या भक्तीमध्ये अंतर पडलं, माझ्या भक्तीमध्ये अंतर पडलं. तुमच्या जवळचा भक्त आपल्या सानिध्यामध्ये असताना जे भगवंत आहेत त्याची तरी जाणीव करून घ्यावी. माफ करा कारण मी परखड बोलतो, कारण आपल्या सानिध्यामध्ये आपल्या संत कोण होऊन गेलं, भक्त कशा प्रकारचे होऊन गेले याची जाणीव असली पाहिजे. बोलले बोवा जवळच होऊन गेला मानकोजी बोलला. भगवंताची म्हणजे भक्ताची अवस्था कशा प्रकारची आहे ते आपण जाणून घेतली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, निदान अजून तरी काही त्या ठिकाणी लक्षात ठेवलं. मग अशा प्रकारची असणारी जी जीभ आहे, जीभ रस काय करते? फक्त चव, गोड कडू तिखट आंबट ही चव, चांगलं चुंगलं फोडणीचं खायला तयार. बरोबर आहे का नाही? गंमत अशी झाली, रसना रासली रसाचे पण त्या रसाला रासली. राम नामेवरती असणारा जो रस आहे, या रसाच्या ठिकाणी असणारी भरताची जीभ काही नाही रमान होऊन गेलेली होती. आणि हीच जीभ तुकाराम महाराजांची पांडुरंगाचं नामचिंतन करण्यासाठी रममान झाली. तुम्ही म्हणाल कशावर? काय झालं? एकदा तुकाराम महाराजांच्या घराला त्यांचे मेवणे आहे, आवडीचा भाऊ. भाऊ आल्यावर कुठं ठेवू कुठं न ठेवू, काय करू खाऊ घालू काय नाही. बहिणीला आनंद, लई दिवसाला भाऊ आला. सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक आवडीने केला. जेवायला बसले मेवणे मेवणे. जेवायला बसल्यानंतर तुकाराम महाराज हाणायला गेलो, एका मागून एक एका मागून. भाऊ मात्र त्याने थाकत माकत जेवायला आवडी म्हणते आमचं खायला लागलंय, हात खायला लागलंय. माझा भाऊ असा का खायला लागलाय? माझा भाऊ अर्ध फुटी राहतोय. शेवटी ते बिचारा अर्ध फुटीत राहिला. उठले दोघं विडे खात जाऊन बसले त्याच्या पडवीला. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जेवायला बसली. जेवायला बसलं, पहिला घास तोंडात घातल्या ठोकला. अधिकाऱ्यांना उठले, तुम्हाला कळत नव्हतं म्हणजे काय झालं? एवढं बोलावली काय झालं ते नव्हे म्हणजे माझा भाऊ उपाशी राहिला. ते उपाशी राहिला केवळ तुमच्यामुळे राहिला, तुम्हाला कळत नव्हतं का? आणि नेमकं काय झालं सांग तरी की. स्वयंपाकात मीठ नव्हतं तुम्हाला सांगायला कळलं नाही का? ते म्हणले आवडे स्वयंपाक कोणी केला, मीठ कोणी घालायचं? मीठ घालायचं माझ्याकडून विसरलं, तुम्ही सांगायचं काम नाही का? मी मीठ दिलं असतं वर्ण. हे बघ म्हणजे आवडे तुला एकच सांगतो, माझ्या जीवेचा विषयच त्याने विठ्ठल झाला. माझ्या जीवेचा विषयच पांडुरंग झालाय. आणि त्यामुळं मला काही नाही इतर विषयच माहित नाही, इतर विषयच मला माहित नाहीत. मग काय सांगू तुला? हात जोडले तिला, हात जोडलं. अशा प्रकारची असणारी ही जीभ आहे, भगवंताच्या नामामध्ये काही नाही रममान नाही पाहिजे, रात्री पाहिजे. पण आमची रात्री का? पूर्वीची भक्ती कशी होती आणि आता आपण भक्ती कशा प्रकारे करतोय? तुलनात्मक दृष्टीने काही नाही त्या ठिकाणी विचार. तुलनात्मक दृष्टीने म्हणजे मग कळतोय, तोपर्यंत कळत. ही जीवेची अवस्था त्या ठिकाणी सांगितली. पंच ज्ञानेंद्रिय हे झाले तुकारामाच्या जीवेचे. आणि काय झाले तर विषयच एकच विषय बोला, तो म्हणजे कोणता विषय? तो त्यांचा झाला नारायण, नावळे धन जन माता पिता. अशी अवस्था कोणाची त्या ठिकाणी आता तुकाराम महाराजांची बोलली. आणि तीच अवस्था माझ्या भारताची झालेली होती.
कर्मेंद्रिये या चरिती हा. सेविता श्रीरामची शक्ती वा वा. कर्मगती स्वच्छावर्तती निष्काम. काय गंमत आहे बघा. पंच ज्ञानेंद्रिय ज्यांच्या पंच ज्ञानेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय त्रिपुट्या सांगितल्या, हा, त्याची अवस्था सांगितली. आणि पंच कर्मेंद्रिय कोणते? हात, पाय, बोट, शिकणं आणि वाचा. त्या असणारे केले पंच कर्मेंद्रिय. याच्याबद्दल त्रिपुटी सांगितलं. एकाच वाक्यात त्याने गावाने कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ज्या प्रमाणे वागतील किंवा जसं आचरण करतील त्याच्या पाठीमागे असणारे आपोआप कर्मेंद्रिय जातात. कर्मेंद्रिय जातात. आचरण त्यांचं ज्ञानेंद्रियावर अवलंबून आहे. ज्ञानेंद्रिय जसं आचरण करतील तसं कर्मेंद्रिय आचरण करतील. तुम्ही म्हणाल कसं? असं कसं? सोपं उदाहरण सांगतो. काय नाही लोक, मांडवामध्ये नवरा नवरीचं लग्न होतं, बरोबर आहे. मग नवरा नवरीचं लग्न झालं की मग ब्राह्मण सांगतो वडील झाल्या माणसांच्या पाया पडा, बरोबर आहे. मग वडील झाल्या माणसांच्या पाया पडत ते त्यावेळेला नवरा पाया पडला की नवरी पाया पडते. नवरीने विचारले कुणाच्या पाया पडली? आम्हाला काय माहिती. मग तू कशी पाया पडली? त्यांनी पडले म्हणून मी पडले. त्यांनी पडले म्हणून मी पडले. म्हणजे ज्ञानेंद्रिय जसे काही आचरण करावं तसं कर्मेंद्रिय त्याच्या पाठीमागे आपलं आचरण करतात. म्हणून गावा या ठिकाणी सांगू लागले. हा, आय सफरत रामे कोंदला तो देश राम झाला हनुमान अत्यंत सुखावला देखो लागला पूर्व. अशा प्रकारचा असणारा जो काही भारताचा असणारा गगनदिग्रामाचं ठिकाण आहे, हा देशाचं काही राममय त्या ठिकाणी होऊन गेला. आणि जे असणारी माझ्या हनुमंतानं त्या ठिकाणी पाहिली बारकाईने निरीक्षण करून पाहिजे. कारण परीक्षक आहे हनुमंत, लक्षात घ्या. कारण हा सत्वशील भक्त आहे, निज भक्त आहे, कसा भक्त आहे याचं त्याने हनुमंतानं अगोदर परीक्षा दिली. आणि त्यामुळं हनुमंताला सगळा राममय परिसर त्या ठिकाणी पाहिला, दृष्टोपती झाला, अंतःकरणाच्या ठिकाणी आनंद झाला, सुख समाधान. अपूर्व नवराईची घटना जी कुठंच नाही ती घटना करण्या नंदीग्रामाच्या ठिकाणी माझ्या हनुमंताला त्या ठिकाणी पाहिली. म्हणून माझ्या हनुमंताला राम 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 रूप सकळ द्रुम पल्लवंगम विस्मिता. अरे भारतात असणारा जो नंदीग्रामाचा परिसर, नंदीग्रामाचा असणारा जो परिसर आहे, या परिसराच्या ठिकाणी असणारे झाडं झुडपं जेवढे प्राणी मात्र सगळे राम राम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. भगवंताचं हा परिसर राममय झाला. कसा झाला ऐकायचंय, पुढे बोलूया का. साधु मधुमती रामे प्रणय कोंदली राम नामे वायू गरजत असे राम नामे योमे रामे कोंद. अरे आता 10 दिवसाच्या ठिकाणी राम आवाज कधी निर्माण होतो आणि तो कर्णरंध्राच्या ठिकाणी पडतो. आणि त्यामुळं शरीरावर असणारे जे केस आहेत या केसाच्या रंध्रातून रामनामाचा उच्चार होतो. दिवसातून 21,600 वेळेला श्वासोश्वास करतो, त्या श्वासोश्वासात गणित त्याच्या रामनामाचा उच्चार होतो. मग दगड, गोटे, पाषाण, चरण म्हणजे गवत, झाडं, झुडपं सगळं. मग आता हे कुठे आलं? ब्रह्मांडाच्या ठिकाणी. कुणाला माहिती किती आणि मग बघितलं काय मी 3.5 कोट केस आपल्या शरीरावर आहेत, लक्षात घ्या. आणि त्या केसाच्या रंध्रातून रामनामाचा उच्चार होतो. केस म्हणजे असणार गवत आहे, अस्थि हाड म्हणजे काही दगड आहे, मांस माती आहे, रक्त त्याचप्रमाणे असणार मूत्र, घर्म, श्लेष्मा हे असणारं काही पाण्याचं तत्व आहे. हे सुद्धा काय तर त्या ठिकाणी राममय होऊन मग शरीराच्या ठिकाणी असणारी जी पंचमहाभूत होती ती सगळी राममय त्या ठिकाणी होती. परिसर होईल यातलं बोल नाही. परिसर केव्हा काही असा रामरूप होतो ज्या वेळेला स्वतः रामरूप व्हावं त्यावेळेला असणारा परिसर रामरूप झालेला होता.
आणि ही अवस्था कोणाची होती? भरताची होती. म्हणून गावा या ठिकाणी चांगलं नव्हे माझ्या हनुमंत त्या ठिकाणी पाहू सतसंगे धरा सदर होते वागविते निरंतर सांडोनी कठीणत्व प्रकारे मधुवार स्वे झाली. काय गंमत आहे हा? या ठिकाणी आपल्याला जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीला संताची संगत आली. ही पृथ्वी मोह मनावर सगळं धडक. ही पृथ्वी कशी आहे? निबर्धक आहे, कठीण आहे. पण संताची संगत कोणाला लागली तर या पृथ्वीला लागली. आणि त्यामुळे काय झालं? तिच्यामध्ये बदल झाला. काय झालं? मृदू आडवा झाली, मऊ झाली. कुठं झाली? अरे ब्रह्मांडाच्या ठिकाणच्या आकाराची पृथ्वीची कठीणत्व केलं आहे, परंतु या पिंडाच्या ठिकाणी आकार त्या असणारं काही पृथ्वीचं तत्व आहे. आपल्या शरीरामध्ये काही त्या पृथ्वीचं तत्व असल्यामुळं ही काही कठीणत्व या ठिकाणी काही टोचते ती का एकमेकाला? टोचते ती का? कठीण लागतंय का? लागत नाही. संताच्या संगतीनं या पृथ्वी नामक पिंडाच्या ठिकाणी असणारं पृथ्वी नामक तत्व आहे त्याला मृदूपणा प्राप्त झाला, मऊपणा प्राप्त झाला. मग ग्रंथकर्ते या ठिकाणी बोलला संत संगती ओलावली अति शांती धरे सियाली एकात्मता विस्तारली वरतो लागली अविरुद्ध. अरे ब्रह्मांडात असणारी जी काही पृथ्वी आहे त्या पृथ्वीला काही शांती निर्माण झाली. कोणामुळं? संतांच्या संगतीमुळं. कशी शांती झाली मला सांगा? त्या विहिरीवर किती बोट पाडली, किती विहिरी खोदल्या, किती गुंतवणूक इमारती बांधल्या. कधी त्या पृथ्वीने तुमच्याकडे कुरकुर केली का? शांतता केली विचार. कोणामुळं? संतांच्या संगतीमुळं. शांत वृत्ती तिची झाली आणि त्यामुळं तीच पृथ्वी काय करते? अन्नधान्य उत्पन्न करून सर्व स्तराचे प्राणीमात्राच्या प्राणीमात्राचा त्याला सांभाळत. प्राणीमात्राचा सांभाळ हे अतिशांती धरेशी आली. आणि त्यामुळं संतांच्या संगतीमुळं शांती आली. नव्हे या पृथ्वीच्या ठिकाणी सांगाना गावा या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलायला. संत संगती झाली जीवना विसरून या दोघमेना ऐक्य प्रति सकळ जनातीस आनंद मधुरत. काय गंमत आहे बघा. या ठिकाणी आपल्याला संतांची संगत आहे पाण्याला लागली. पाण्याला मग पाण्याचा गुणधर्म काय? चढाकडून उताराकडे वाहणं. बरोबर आहे का? चढाकडे जातं पाणी नाही का? पाईपलाईन जमिनीवर चढाकडून उताराकडे जातं. पण नाथांच्या घरची उलटी कोण आहे? वलचणीचं पाणी आड्याला गेलं. वलचणीचं पाणी आड्याला गेलं. कुठे? आपल्या अंगठ्यापासून असणारं जे रक्त आहे हे रक्त हृदयापर्यंत येतं. हृदयापासून असणारं ब्रह्मरंध्रापर्यंत जातं. म्हणजे वर व्हायला लागलं का? उलट व्हायला लागलं. उलट व्हायला लागलं. कशामुळं? संतांच्या संगतीमुळं. कुठं? या पिंडाच्या ठिकाणी असणारं संतांची संगत लागल्यामुळं पायापासून असणारं रक्त ब्रह्मरंध्रापर्यंत वाहू लागलं. आणि ब्रह्मांडाच्या ठिकाणचं असणारं जे पाण्याचं तत्व आहे ते तळाकडून उताराकडे वाहण्याचा गुणधर्म आहे. त्याच्यामध्ये बदल पडला. केवळ संतांच्या संगतीमुळे बदल पडला. म्हणून स्वतः गावा या ठिकाणी बोललं गाय देखो निसर्जन देवो व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण करीत. काय गंमत आहे बघ. अरे पाणी आहे ब्रह्मांडाच्या ठिकाणी असणारे जे प्राणी आहे पाण्याला त्या ठिकाणी समदृष्टी निर्माण झाली. दुष्ट असो सज्जन असो कोणीही असो दुर्जन असो सगळ्याला काही त्या ठिकाणी समदृष्टी निर्माण. गाय पाहिली ये तू भगवंताची गाय आहे वाटेल तेवढं भरपूर पाणी पे. असं कधी गाईला पाणी म्हटलं? गाईला पाण्यानं म्हटलंय का? नाही. बरं वाघ आला हे तू दुष्ट आहे तू प्राण्याची हत्या करतो माझं पाणी पिऊ नको. असं कधी कधी पाण्याच्या वाघाला म्हटलंय का? हत्या करण्याच्या ठिकाणी जोईचं का? आणि वाघ जरी आला हिंसक वापरत जरी त्या ठिकाणी आणि गरीब असणारे प्राणी जरी त्या ठिकाणी आले तरी कधी त्या पाण्याच्या ठिकाणी समदृष्टी निर्माण नाही. समदृष्टीने सगळे जण यारे यारे अवघे जर या अवस्था
संतांच्या संगतीमुळं त्या पाण्याच्या ठिकाणी निर्माण झाली. कोण सांगते? गावा बोलायला लागले. हा ती जाशी होता संत संग आकर्षुनी दाहक शक्ती स्वयंप्रकाश सर्वभूती तेजाचा गुणधर्म जाळून टाकणे, दाहक शक्ती उष्णता देणे किंवा जाळून टाकणे. या तेजाला संतांची संगत लागली. ब्रह्मांडाच्या ठिकाणचा असणारा जो अग्नी किंवा तेज आहे ते जाळून टाकेल, परंतु त्या ब्रह्मांडाच्या ठिकाणचा जो अग्नी आहे त्या अग्नीला संतांची संगत लागली म्हणून पिंडाच्या ठिकाणी असणारा जो काही जठराग्नी, आपल्या उदराच्या ठिकाणी जठराग्नी, आणि तो जठराग्नी आपल्या काही पोटाच्या ठिकाणी कधी कधी जळजळ झाली का, पोळले का कधी, जाळून टाकतो पोट. संतांच्या संगतीमुळे त्याच्यामध्ये बदल झाला, समदृष्टी निर्माण झाली पिंडामध्ये. आणि बाहेर ऐकायचे पण एवढे आहे का? ज्याने प्रकाशले निरग्रही त्यासी प्रकाश उणे नाही, सारखा चोरू आल्या पाही प्रकाश त्यासही तैसा. काय गंमत आहे? ते एखादा त्याला घर उघडावं, लाईट ऑन करावा, प्रकाश झाला आणि निवांतपणे दिवाणवर किंवा पाठवर असं झोपी जावा. तो निद्रा दिन झाला आणि पाठीमागून चोर आला आणि त्या प्रकाशामध्ये त्याने चोरी करू लागला. म्हणून तो प्रकाश कधी म्हटलाय का, हे माझ्या मालकाने काही बटन ऑन केलंय, तू माझ्या प्रकाशामध्ये तू करू नको. मालकाने म्हणलंय का, तू ऑन केले, निवांत निद्रा दिलो, निवांत जो, असं कधी म्हटलं काय? आणि चोरी आला तरी तेवढाच, त्याने मालक आला तरी, घर मालक आला तरी तेवढाच. म्हणजे संतांच्या संगतीमुळं त्या प्रकाशाला काय झालं, समदृष्टी त्या ठिकाणी प्राप्त झाली. वायू सत्संगाला गेला, चंचलत व्यापुले विसरला, ईश्वरा भेटो आला, निश्चय झाला निज रूपी. आणि वारा आहे, वाऱ्याचा गुणधर्म कसा आहे? चंचल. एका ठिकाणी स्थिर आहे का? आहे का स्थिर? अजिबात स्थिर नाही. मग या वाऱ्याला कडे संतांची संगत लागली आणि त्यामुळं चंचलत्व विसरला, स्थिर पिंडाच्या ठिकाणी स्थिर. पिंडाच्या ठिकाणी आपल्या देहामध्ये वारा आहे म्हणूनच हालचाल चालू आहे, बोलणं चालू आहे. आणि समजा तिथं आला आणि वारं जर त्याने देहातून निघून गेलं तर राहायला लाव का? जाणं होईल का? चौघांनीच न्यावं लागतं. पुढे एक असतोय कोणा धरलेलं, पाठीमध्ये एक बहीण असते. पण मी लांबून बघितलं आणि विचार केला. बहीण म्हणते, दादा जन्माला आला पण तू खाल्ला बी नाही मारला बी नाही, मग कुठला आहे? 9 मोठ्या गावऱ्यातलाच आहे. सांगायचं तर जाऊ काय, विनोद बाजूला सोडा, विनोद बाजूला सोडा. पण या ठिकाणी वाऱ्याला ठिकाणी संत संतांची लागली. आपल्या हृदयाच्या ठिकाणी असणारा वारा स्थिर. ब्रह्मांडाच्या ठिकाणचा वारा कसा आहे? चंचल आहे, कुणीकडून कुणीकडे जातोय. कसा जातोय? विचारे तरी सर्व देही पर्यासक्त नव्हे काही, सुवास दुर्वासन म्हणे काही, निसंग पाही विसरत. काय गंमत आहे? हा ब्रह्मांडाच्या ठिकाणचा असणारा जो वारा आहे, वारा वाहत असताना एखाद्या सुगंध आहे. असं कधी वारा म्हटलंय, वाऱ्यानं म्हटलंय का, लय बाप चांगला आहे, लय सुंदर आहे, लय सुगंधित आहे वाऱ्याने? आणि एखाद्या गावच्या डोळेवरनं चालला दुर्गंधीवरनं, म्हणून नाकाला पदर कधी त्या वाऱ्यानं लावलाय का? तुम्ही आम्ही लावू नाकाला पदर, पण वाऱ्यानं लावलाय का नाकाला पदर ले डोळे होऊन जाताना? का? संतांची संगत दुर्गंधी असतो. समदृष्टी केली त्या वाऱ्याच्या ठिकाणी केवळ संतांच्या संगतीमुळे निर्माण झाली. मग सत संगाला धले आकाश खुपोनी पै कोणासा, विसरनिया निरवकाश विरक्त उदास सर्वत्र. अरे असताना ते आकाश आहे, आकाश पोकळी वर आपण बघतोय, वर काय आकाश म्हणजे निळले आकाश नाही, ते सगळा अंधार आहे, पोकळी तिथे. मग या आकाशाला त्या ठिकाणी काय झाली?
त्याची शरीराच्या ठिकाणी असणारी जी आकाशाची पोकळी आहे त्या पोकळ्या निर्माण झाल्या. किती आहे? कटाकाश. तिथं त्याने एक पोकळी आहे. उदराकाश आहे, हृदयाकाश आहे, कंठाकाश आहे. त्याचप्रमाणे त्याला काय भ्रुकुटी आकाश आहे. शब्द लक्षात घ्या. भ्रुकुटी आकाश ब्रह्मरंध्र. 6 पोकळ्याच्या 6 पोकळ्या या शरीराच्या ठिकाणी. त्या ठिकाणी 6 कुंबळ आहेत पोकळ्या. आणि त्या पोकळ्या आपल्या शरीराच्या ठिकाणी कुणाला रुजते का? कुणाला काही त्याचा त्रास झालाय का पोकळ्याच्या ठिकाणी? त्या पोकळ्या त्या पोकळ्या त्या ठिकाणी काही कुणाला इथं देत नाही. अशा प्रकारची आपुल्या निज शरीरी शीत उष्ण प्रजन्यधारी न लिप्य कही विकारी सत्संग थोरी वडी. आपल्या शरीराच्या ठिकाणी मग पाण्याचं ना अग्नीचं कवा जमलंय का? जमलंय का अग्नी? पण पिंडाच्या ठिकाणी हे तिन्ही आहे गुन्ह्या गोविंदाने राहतात. कधी वैरत्व आहे का? दुसपूस आहे का कधी? कशामुळं? संतांच्या संगतीमुळं आपल्या या पिंडाच्या ठिकाणी गुन्ह्या गोविंदानं केले हे तिन्ही ऋतू राहतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा नव्हे. पाणी, वारा आणि अग्नी आपल्या या पिंडाच्या ठिकाणी शरीराच्या ठिकाणी गुन्ह्या गोविंदांना बोललं. आयसे नगर वघेचे संत श्रीराम भजने निरत धन्य भक्ती प्रताप भरत सौभाग्यवंत नांदत. आणि अशा प्रकारचा असणारा जो केले भरत भक्त आहे धन्य. अरे रामाच्या ठिकाणी जे केले सर्व लोक होते ते भक्तीच्या ठिकाणी रममाण झालेले होते. सौभाग्य संत सगळे संत होते आणि ते होते म्हणून गावात बोललं. कोणाही नाही दुर्दशा कोणाही नाही हिन मानसा श्रीराम भजने उल्हासा सावकाश नांदती. कोणी सुद्धा त्या ठिकाणी दीन नाही, दुबळं नाही, हीन नाही. त्या ठिकाणी नेहमी सर्वांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी काही उल्हास होता. आनंदाची लोही, आनंदाची तरंग असल्या प्रकारची अवस्था त्या नंदी नावाच्या ठिकाणचे असणारे लोक होते त्यांची त्या ठिकाणी होती. कोणाला तिथं कमीच नव्हतं. केवळ कशामुळं? रामनामामुळं, भगवंताच्या नामचिंतन. आणि जो काही भगवंताचं नामचिंतन करतो त्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडत नाही. फक्त बिंबीच्या देठापासून नाम घ्यावं लागतं. खुदा देताय तो छप्पर फाडके देताय, लेताय तो जूता मारके लिहिताय. लक्षात घ्या भगवंताचं नामचिंतन. मग हिन त्या ठिकाणी कोण नव्हतं, दिन नव्हतं, दुबळं नव्हतं. सगळे असणारे काही नाही. आनंदामध्ये केले त्या नंदग्रामाच्या ठिकाणचे लोक होते. गावात बोलणं हनुमंत पाहू लागले. मुदी मैक मोहरा कणे अक्षराचे खरे नाणे जैसे दिले तैसे घेणे पुन्हा शिवणे. तिथं काही नाही व्यवहार होता चालू. म्हणजे व्यापार द्यायचं बी एकच आणि घ्यायचं बी एकच आहे. घ्यायचा राम आहे, घ्यायचा राम आहे. त्या ठिकाणी चालत नव्हतं. मग मला जर अशा प्रकारचा सचोटीचा व्यवहार चालत असेल तर त्या ठिकाणी काही कमी पडेल का? कोणाला कमी पडेल का? त्या ठिकाणच्या लोकांना कमी होतं. आमचा व्यवहार वेगळा आहे. आमचा व्यवहार कसा वेगळा आहे? त्यांचं द्यायचा राम घ्यायचा राम हा व्यवहार होता. आमचा व्यवहार सांगतो. चुकडी या चुकडवर बघी फेरा पडतो. कसा फेरा पडतो? हाल्या आजारी आहे, डॉक्टरला बोललेलं पकायला इंजेक्शन दिलं आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टरनं पोळ्याला विचारलं हाल्या कसा? कालच कातड काढून आणलं. वर्म चुकलं म्हणून हाल्या मिळाला. तसं तुमचं आमचं वर्म चुकलंय म्हणून नरकाची प्राप्ती. कसं वर्म चुकलंय? मूळ जन्मताच वर्म चुकलंय आणि ते त्या बालकाची चूक नाही. 12व्या 13व्या दिवशी नाव ठेवताच की तुम्ही बालकाचं ठेवता का नाही? मग एखादी म्हातारी कसली बसलेली असती नाव ठेवताना पुरीला सांगायला पाण्याच्या खालनं ओरडून देते ती का नाही? पाठा घे वरबटा घे, वरबटा घे पहिल्यांदा म्हणते.
मी म्हातारीला म्हणलं मावशी असं का म्हणायचं आहो दगड धोण्यासारखं बिकू राहतं पाठायला मग मला सांगा ती चरण होतंय लग्न झालं की आई बापाला पाठ्यावर घालतोय आणि वरवट्यानं लुटतोय काय चुकलं त्याच चुकली या वर्म फेरा वर्म चुकलं की त्या मावशीच्या तोंडाला काय इथून चावला का महादेव घ्या सादेव घ्या राम द्या लक्ष्मण घ्या गोविंद द्या गोपाळ घ्या त्याचं नाव घ्या ना जन्मल्या कानात ओम फुका मुखामध्ये केलं ओम नावाचा उच्चार करा ते ढेकूनच वाया जात नाही अनुभव घ्या पण कोण करत एवढं सगळं दवाखान्यात जाऊ द्या मला तिकडे जायचं नाही सांगायचं तात्पर्य काय व्यवहारच असा होता सचोटीचा होता खरेपणाचा होता आणि त्यामुळं कुणालाही त्या ठिकाणी कमतरता अजिबात कशाचीच नव्हती गावा बोलवला हनुमंत पाहतोय आपली भवी सोडायची नाही बोला पुढे एकच वस्तू देता घेता एका मुलाचीच कथा एका वाचून सर्वता तुझी वार्ता सेना श्रीराम जय राम काय गंमत आहे बघा हे करत घ्यायचंय दुसरी गोष्ट बोलायची नाही रामनामाशिवाय काही त्या ठिकाणी दुसरं काही बोलायचं नाही ही अवस्था कुठली होती नंदीग्रामाच्या ठिकाणी मध्ये कसे होते पारंगत होते भक्तीमध्ये पारंगत देता घेता सचोटीचा व्यवहार आहे खरेपणाचा व्यवहार आहे लवाडी चालतच नाही लवाडी कुठे चालते पुढे ऐकायचं आहे बोला पुढे दुजेपणे ते झाले ठकुमा हे तात्काल सर्वस्वेने ताट लगे पड घेऊन सवळ जात तसे श्रीराम जय राम अंतःकरणाच्या ठिकाणी द्वैत निर्माण झालं दुजेपणाचा दलाल निर्माण झाला मग जो होणारा फायदा आहे सगळं काही तो दलाल घेऊन जातो शेवटी आपल्या हातात न रुटत आहे आता तुम्ही म्हणाल असं कसं की दलाली भाषा कुठे चालते बाजारात फारशी पण दलाल मोदी घेतो शिकून पण ते करून घेतो ती दोघाचा व्यवहार बोलायचं भाषा आहे बटाला होतोय का सवयीला होते का नाही शिकायला होतंय का काय कळतंय का तुम्हाला भाषा कळत नाही आणि अशा भाषेमध्ये व्यवहार करायचा शेतकऱ्याला बैल देऊन टाकायचा अलगत केल्या 500 म्हणजे 1000 रुपये हे अनुदान शेतकऱ्याच्या हातात काय पडलं दुजेपणाचा दलाल आहे लक्षात घ्या दुजेपणाचा हा दलाल आहे शेतकऱ्याला फसवून जातो पण नंदीग्रामाच्या ठिकाणचे लोक असले नव्हते देता घेता एकच होता व्यवहार एकच होता सचोटीचा व्यवहार होता सत्याचा व्यवहार होता त्यामुळे त्याला कमतरता नव्हती बरोबर जेथे त्याची उडी पडे सर्वस्वेशी दिवे पुढे काही उपाय नचले पुढे पडे रोखडे अर्थी आणि त्या दलालाच्या ठिकाणी जो दलालाच्या आहारी जातो सर्वस्व काही नफ्याला मुकला जातो अनर्थी संकट त्याच्या पुढे निर्माण होत घेतला होता एवढ्याला दिला एवढ्याला कारण दलालाने मेळ बसू दिला नाही त्यामुळं मुदत सुद्धा पाजवण्यात आलं नाही मग संकट निर्माण झालं का अनर्थ निर्माण झालं अशी अवस्था त्या दुजेपणाच्या दलालाची आहे म्हणून गावा या ठिकाणी बोलला अंगळो मंगळो नंद भाषा दलाल ऐसा द्वैताचा अंगळो मंगळो नंद भाषा दलालाची भाषा जनावरांच्या बाजारात अंगळो मंगळो नंद भाषा कुठे चालते कपड्याच्या बाजारात म्हातारीनं काय करावं विरकन लुगडं घ्यावं केवढ्याला आणलं म्हातारीच नाही मग मला व्यापलंच घ्यायचंय दवाचा पुढच्या शनिवारी त्या म्हाताऱ्या दोघ्या मिळून गेल्या दोघी मिळून गेल्या बरोबर मामा असलं लुगडं काढा बरं मग तसलं लुगडं त्याने काढलं किती द्यायचं 1700 द्या की बोलायला तुम्ही काय मला 1600ला दिलं आणि आता 1708 दिवसातून एवढी किंमत वाढते का तसं काय हा माय तुम्ही काय माझ्या आईसारखा हे बघा तुमच्याकडून जर काही 100 रुपये जास्त घेईल तर माझं लिकरू खायला म्हणायचं लुगड्याची घडी आपटायची एवढं गडबडीनं गणे लिकरू खायला मग ही म्हातारी लेकराची शपथ व्हायली देऊन टाक फसली का म्हातारी
फसली का म्हातारी ही अमृतकडून नंदवा या अशा प्रकारची दलाली भाषा आहे, लक्षात घ्या. दुजेपणाच्या द्वैताची दलाली भाषा आहे. मी सांगा ना, गाव या ठिकाणी बोलू लागले रत्नगरी लोक चतुरा सोय उदमी कांगवीर होता दैत्याचा संचार रत्तीसाचा भारताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी जे लोक होते ते अतिशय चाणाक्ष होते, चतुर होते, विचक्षण होते. अंतःकरणाच्या ठिकाणी द्वैत्व निर्माण झालं की वृत्ती सत्वर छेदेते. आता वृत्ती छेदेते म्हणजे काय, कापून टाकत होते का? मन होते, चित्त आणि अहंकार याच्या ब्रशत्वाने जी वृत्ती आहे ही वृत्तीच त्या ठिकाणी रामरूप आणि ही वृत्ती रामरूप केली की द्वैत कुठल्या कुठे नाही तो पळूनच जातो, तो द्वैतच राहतो. द्वैताची अवस्था त्या ठिकाणी प्राप्त. एवढे काही विचक्षण चाणाक्ष असणारे कोण होते तर त्या भारताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणचे लोक होते. म्हणून गाव या ठिकाणी बोललं एक एक कळी सकळी आकाशात द्वैत्याची तेथे कोण दशा परम परेशान अरे एक एक परत अशा प्रकारचा होता. द्वैत्व त्या ठिकाणी अजिबात त्याने निर्माणच होत नव्हतं आणि त्यामुळं त्या ठिकाणचे असणारे जे सगळे लोक होते परम परेशान विनंती. आनंदाचे डोळे, आनंदाची तरंग असल्या प्रकारची अवस्था कोणाची होती तर नंदीग्रामाच्या ठिकाणच्या लोकांची होती. म्हणून गावा बोलला हाटविया हाटिया चौबारे कथा कीर्तने चौफेरे गाता रामाची गजरे अंबर धरे तुषारी. त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी जरी गेलं, आठवटीला जावा, राजरस्त्याला जावा, चौकात जावा, वाट्यावर जावा, कुठं जावा, कुठे कीर्तन चालू आहे, कुठं पोथीपुराण चालू आहे, कुठं काही सप्ताह चालू आहे, कुठं काही भजन चालू आहे. जिकडं जावं तिकडं भगवंताचं नामचिंतनच चालू आहे. आणि त्यामुळं त्या भगवंताच्या नामाचा जो आवाज आहे हा अंतराळाच्या ठिकाणी काय झाला, उठला गेला. आणि त्यामुळं अंबर झरे तुषारे. कशाचं अंबर? आकाशाच्या ठिकाणी आनंदाचं तुषार त्या ठिकाणी उडले, आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला. अशी अवस्था नंदीग्रामाच्या ठिकाणी निर्माण केलेली होती. गावबा बोलला आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडोनी चैतन्य घन होनी निर्विकारी सुशिरा. भरताच्या अंतःकरणाच्या ठिकाणी आनंद निर्माण झालेला होता. तो कसा होता? शून्यत्व करून गेलं. शून्य म्हणजे माया, शून्य म्हणजे माया. माया अंतःकरणाच्या ठिकाणी संपली. माया अंतःकरणाच्या ठिकाणी संपली की काही त्या ठिकाणी काय होतं, आनंदच काही निर्माण होतो. या अवस्था कोणाची? भारताची त्या ठिकाणी होऊन गेलेली होती. देहावर आसून नसल्यासारखी विदेही अवस्था कोणाची होती? माझ्या भारताची त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. मग भक्ती करत असताना, भक्तीच्या ठिकाणी एकरूप होत असताना मायेला फाटा द्यावा लागतो, मायेला बाजूला काढावा. पण माया लय अवघड आहे, लय अवघड आहे मायेचा खेळ. कसा अवघड आहे? कारण माया ही कशी आहे आपल्याला निष्ठू देत नाही, आपल्याला निष्ठू देत नाही. कशी निष्ठू? आता एक उदाहरण घेऊन जातो तुम्हाला जाता जाता. माणसा क्षणोक्षणी करावा हाचे विचार करावया पार सिंधू दररोज जाते होत्या. पण त्यामध्ये एका म्हशीची शिंग होती गोल. काय होते? गोल. त्याने रोज बसून या शिंगात मी बसन का, या शिंगात मी माहीन का जायचे. पण एके दिवशी काय असा आला की म्हैसच्या पाराला खिटून जावं लागले. त्यानं चढून शिंगात घातलं. म्हैस पुढं पुढं चालली घासीत घासीत. तिथंच तसं तिथपर्यंत करू, हिकडं निमण हिकडं निमला. म्हशीला बदल आल्यावर म्हैस जावा उजळायला लागली गणपतीच्या. त्यानं बोंबलायला सुरुवात केली, आरडाओरडा सुरुवात. लोकांनी कशी तरी काही पळून पळून ते आवडले त्याला काढलं. येड्या विचार करावा म्हशीच्या शिंगात येडा म्हणा तुम्ही का? 6 महिने विचार करतोय मला ह्याच्यात मी माहीन का म्हणून. तशी माया आहे. मायेमध्ये आपण प्रपंचरूपी मायेमध्ये अडकलोय. बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय पण महामाया निघू देत नाही. कोणती महामाया? गृहमंत्री कुठं चाल
आईनं बापाने कुठे निघाला आज एखाद्या एवढ्यात भजन करायला चाललोय येतो तासभर करून हा एवढ्यातून आतून मालक कुठे निघाला कुठं नाही तसं बसला माया जाऊन येते का त्या मायेसारख्या मायेमुळं त्याने आपली फोटो पाहिजे मग माया जर तोडावी लागते आणि ती माया कुणी संपवली ती माझ्या भरताना गेले शून्य तोडवणे म्हणजे माया संपवली रामचंद्राच्या भक्तीच्या ठिकाणी एकरूप झाला त्यामुळं कसल्याच प्रकारची कमतरता भरताना नव्हती नव्हे ती आवड आसन नसल्यासाठी विदेही अवस्था भरताची निर्माण झाली गरजता राम नामे कलोळे गगन वघे चिमोरले मोक्ष फळी लगडोनी आले ऐक्य झाले काय गंमत आहे अरे भगवंताच्या नामाचा जय जयकार करत असताना अखंड भगवंताच्या नामाचा जय मग काही नाही त्या ठिकाणी गगन मोहरलं मोहर फुटला मोहर आकाशाला आणि त्या मोहराचं काय झालं फळ निर्माण झालं कोणतं आणि मोक्ष फळ कोणतं मोक्ष साहित्यता समीपता स्वरूपता आणि त्याचप्रमाणे स्वरूपता अशा प्रकारच्या चार मुक्त्या ज्या आहेत अशा प्रकारची मोक्षाची असणारी फळं त्या ठिकाणी काही निर्माण झाली पण जो खरा आत्तीचा भक्त आहे या फळाची आशा करतच नाही पुन्हा मला त्याला मानवाच्या जन्माला तुझ्याच जन्माची सेवा घडावी हे मागणं मोक्ष फळ त्या ठिकाणी दगडून येते मग ग्रंथ करते या ठिकाणी बोलू लागले देखता नगर तात कपिस्वानंद झुलत किला भरत अति विस्मित स्वाय झाला श्रीराम जय राम राम या ठिकाणी आपल्याला खडकाला असणाऱ्या काही हनुमंतानं पाहिल्याबरोबर अंतकरणाच्या ठिकाणी आश्चर्य वाटलं बोला जटाधारी मलकांवरे तप सवेशी मनोहर राजीवलोचन श्याम सुंदर अति मनोहर साजिरा श्रीराम जय राम राम जटाबार विड्याच्या वलकरपणे झाली केली की ऋषीचा बेच्या ठिकाणी धरलाय आणि अशा प्रकारचा हा कोण असावा म्हणून हनुमंत अंतकरणाच्या ठिकाणी विचार करू लागले गाडी व्यास प्रसन्न वदन कपी उद्विग्न रघुनंदन येथे का आला श्रीराम जय राम राम त्या ठिकाणी आपल्याला लोकांनी हनुमंताच्या भरताकडे पाहिल्याबरोबर छान मान असा विचार केला भगवंत प्रभू रामचंद्र या ठिकाणी का आले म्हणून माझ्या हाताला राग निर्माण झाला मनोमय करोनी नमन पुरुषार्थे चोरवणे काय बोलते कपिनंदन कोण विघ्ना तुझे आले अंतकरणाच्या ठिकाणी रागाने बेभान झाला आणि त्या ठिकाणी रागाने त्या ठिकाणी रामा रामा आणि तुला कोणतं संकट निर्माण झालं म्हणून तू या ठिकाणी येऊन दाखल झाला मनव तोषी आत्मा राम दिससी दुखाचा राम रणी सांडिला युद्ध धर्म परम धर्म तुला रामा रामा अरे तू काही स्वतःला आत्माराम म्हणून येतो पण तू आत्माराम दुःखाचा आराम आहे दुःख तुझ्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारचं रणांगण पडलं आणि इथं पडून आला धीर वीर परम उदाहरण प्रवीण महाशूर पुराणे गरती अपार ते समय लटकेची अरे हे रामा आजपर्यंत तू कसा होता पुराणाने केलं तू धीरोदात्त आहे वीर आहे पराक्रम आहे महापुरुषाचे आहे पण हे सगळं पुराणाने गायलेलं खोट आहे हनुमंत गेल्या गाणं बोलू लागले लटके तुझे तुळशी लटके तुझे व्रत सकळ लटके तुझे प्रताप लटकाची केवळ तू आज तुझं कुळ लटकं तुझं शील लटकं नवं हिथून तू सगळा तुझ पुरुषत्वीची नाही काही सीत ही तुझ्या माझी नाही नपुसका हुनी वेश पाही वेश तोही लटका पुरुष म्हणावं पुरुष नाही स्त्री म्हणावं स्त्री नाही नव्हे तू कसा आहे स्त्री आणि पुरुषाच्या मधलीचा तर मला विचारती नाही म्हणजे तुझा वेश सगळा लटकाय लटकी तुझी धूती कीर्ती लटकी तुझी शौर्य शक्ती लटकी तुझी स्थिती गती लटिकाची चिती रामा तुझ्या हाताने गती तुझं स्थिर हे सगळं काही हिथून तिथून तू लटकाचं मला दिसायला लागला प्रथाची वाढविले नाम प्रथा तुझे नियम धर्म प्रथा तुझे धर्म आजपर्यंत जे काही
तुझा असणारा कर्म हे सगळं सगळं खोट आहे. जितुका पुरुषार्थ केला तितुका जीवाया वाढविला छात्र धर्म बोलेला विला रणिमा सांगिला स्वामित्र. आजपर्यंत जेवढा पुरुष रणांगणाच्या ठिकाणी जेवढा त्याला पराक्रम केला तर सगळा फुकट गेला. कारण रणांगणाच्या ठिकाणी विक्रम नसणारा जो काही लक्ष्मण आहे त्या लक्ष्मणाला सोडून येत आला. विभीषण शरणांगत वानर सांडिले अनाथ सुग्रीव सांडिला ते रावणे घात करावया. आणि त्या ठिकाणी असणारा जो काही सुग्रीव आहे राजा रावणाने त्याचा घात करावा म्हणून त्याला बोललं. नव्हे शरणागत असणारा तो विभीषण आहे त्या विभीषणाचा काटा करावा म्हणून त्याला रावणाने नव्हे 18 पद्म वाहणारे 56 कोटी मागणारे 72 कोटी लाखवर यांचा निकाल करण्यासाठी म्हणून सर्वांना त्या ठिकाणी जोडून हितपर्ण आला का. आम्ही एक गुळ गेलो शको ब्रह्मांड गुळ काय से रावणाचे बळे रणीस कळिंकाया. हे रामा अरे आम्ही एक वानर आहे हे संपूर्ण जे ब्रह्मांड आहे हे ज्ञान पूर्ण करून टाकू एवढं सामर्थ्य आमच्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी रावणाची काय कथा आहे. थोडासा धीर धरायचा होता रामा म्हणून म्हणू लागला. अरे त्या ठिकाणी विक्रम अवस्थेमध्ये मूर्छनापन्न अवस्थेमध्ये असणारा जो काही लक्ष्मण आहे त्याला त्या ठिकाणी सोडलं. बोलला तू हिथं आला आणि येऊन काय केलं मी जाऊ लागलो पण मध्ये बाण माझ्याकडे आणवा पाठविला. मुहूर्त एक राहतासी तेथे औषधी ते कुटबोनी समित्राते रावणाने मारिलो. आणि एक क्षणभर त्या ठिकाणी तू थांबायचं होतं आणि औषधी त्या ठिकाणी आणि होतो लक्ष्मणाला आणि राजा रावणाचा काटा काढीत होता. श्रीराम थोर अन्याय केला विकळ बंधुरणी सांडिला ऐकता भरत चकित झाला पावला गेला काशी. आता या ठिकाणी आपल्याला हे काही नाही हनुमंत त्या ठिकाणी हे काही नाही भगवंता त्या ठिकाणी आपल्याला काही तू क्षणभर थांबायला होतो. त्या असणारे जे काही बोल हनुमंताचे भरताना ऐकले त्यावेळेला भरताना अंतकरणाच्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. कपी रूपे पर्वताकार पुची बांधो डोंगर गरीबात से सचवर गरजत थोर हे दिसायला काही वानर दिसते शेपटामध्ये काही दांडगाचा दुर्गा असताना पर्वती घेतलाय आणि मुखाच्या ठिकाणी अखंड रामनाम त्या ठिकाणी त्याची गर्जना करतोय असा भरत त्या ठिकाणी विचार करू लागले. किसे आती बडे बडे बंद कळी काळात रेटिनानी ते बाणदे परिणाम अंकित सत्वर येत पहियाला. ह्याला भोगावं तर खडकांडकाने आम्हाला सुद्धा शिक्षण झालेलं नाही त्याचं थवड पुढे अशा प्रकारचं सामर्थ्य. आता हा आणण्याचं योगायोगाने हित आलाय तर याला रामकथा या ठिकाणी विचारावी असा भरताने विचार केला. होय रामदूत साचारा युद्ध सामांडिले भोलांदर पर्वत घेऊन सत्वर करावया सहारनाथ. या ठिकाणी काही रामनाम घेतोय कुठेतरी गणगोर काही युद्ध करे रामनामाचं चालू आहे आणि पर्वत घेतलाय आणि पर्वत घेऊन गेले त्या ठिकाणी निघालाय. असल्या प्रकारचा विचार भरताने केला. काय म्हणाले प्रसंग येते हा पातला पुसो वृत्तांत महिला वर्षा पाठी भेटला रामेधारीला कृपाळुत्वे. योगायोगानं आणि असे केले हनुमंत या ठिकाणी आलाय. मग भगवंत प्रभू रामचंद्राचा इथे वृत्तांत केला या ठिकाणी विचारावा असल्या प्रकारचा विचार भारताने केला. श्रीराम दिन दयाळू राम भावार्थ भूकाळ राम सप्रेम स्नेहाळे प्रणत काळ श्रीराम. अरे भगवंताची अवस्था कशा प्रकारची आहे प्रणत आणि जो केले भुकेला त्याला केले त्या ठिकाणी करावं नव्हे जे अनाथ दीन दुबळे त्यांचं त्याने पालन पोषण करावं अशा प्रकारचे प्रणत पाळ म्हणजे काय दयाळू आज काय केले भगवंताची अवस्था आहे. वर पुढे राम जीवीचे जीवने राम जीवाचे अंजना जीवी जीवा समाधान राम चिरघन ओळला. अरे भगवंत प्रभू रामचंद्र या जीवाचं त्याने जीवन आहे नव्हे डोळ्याच्या ठिकाणी भगवंत प्रभू रामचंद्र म्हणजे अंजन. भगवंत राम डोळ्यात आहे म्हणूनच त्याने सृष्टीच्या ठिकाणचं दृश्य रूप आपल्याला त्याने पाहायला मिळते.
त्याचप्रमाणे भगवंत प्रभू रामचंद्र कसे चित्तघन चित्ताच्या ठिकाणी त्या भगवंताचा आत्मारूपाने वास्तव्य आहे असं असणारा गेले माझा राम आहे. बरोबर आहे. राम कथे विनायत बहुत दिवस होतो पीडित. राम कृपा करो नित्वरित कपी पर्वत पाठविला. 14 वर्ष होत आले भगवंत प्रभू रामचंद्राची कथा माझ्या कानावर आली नाही आणि त्या कथा ऐकण्यासाठी मी व्याकुळ झालेलो आणि म्हणून आनय्य आलाय भगवंताची कथा विचारावी भरताना विचार केला. यासी पुसता प्रवृत्ती संगम राम कथा सविस्तर आम्हा सांगेल वानर अति चतुर आहे. याला जर गेले भगवंत प्रभू रामचंद्राची कथा जर विचारली यथा सांग सविस्तर अशा प्रकारचं हे वानर कथा सांगत. कारण का वानर चतुर दिसते चाणाक्ष दिसते म्हणून याला जर कथा विचारावी म्हणून आपल्याला भरत अंतःकरणाच्या ठिकाणी विचार करू लागले. झालेली जी सेवा आहे माझ्याकडून काही एखादा शब्द चुकीचा गेला असेल काही एखादी भूमी चुकली असेल माफ करा. जे बरोबर आलं तुमच्या बरोबर आहे आणि जे चुकलं ते माझ्या पदरात घाला सेवेला पूर्ण केला. पुंडलिका